पिंजारा नदाब डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला अनुदान द्या, तहसीलदार राजेश पुर्ली यांना निवेदन। कागवाड तालुक्यातील कर्नाटक राज्य नदाब पिंजारा समाजाकडून कागवाड तहसीलदार राजेश पुर्ली यांना भेटून निवेदन देण्यात आलं। कर्नाटक राज्यात 25 लाखपेक्षा जास्त लोकसंख्या असलेला नदाब पिंजारा समाज सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, व्यावसायिक, राजकीय आणि इतर अनेक क्षेत्रात अतिशय मागासलेला आहे। ही जात इस्लामच्या मुस्लिम अल्पसंख्याक पंथांची आहे आणि तिला मागासवर्गीय विभागातील नदाब पिंजारा उपजातीच्या श्रेणी 1 अंतर्गत आरक्षण आहे। आतापर्यंत अल्पसंख्याक विकास महामंडळासह अन्य प्रकल्पातून विविध सुविधा मिळाव्यात असे शासनाचे निर्देश असतानाही तांत्रिक त्रुटी व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे वंचित राहिला। हे दूर करण्यासाठी अनेक वर्षाच्या संघर्षाचा परिणाम म्हणून मागील सरकारनं मार्च 2023 पर्यंत स्वतंत्र पिंजारा नदाब विकास महामंडळाचे आदेश दिले आणि घोषणा केली। नवे सरकार आल्यानंतर समाजाच्या हितासाठी मुख्यमंत्री व मंत्र्यांना अनुदान देण्याची विनंती करूनही सरकार प्रतिसाद देत नाही। शासनाने याकडे लक्ष देऊन सर्व सवलती द्याव्यात अशी मागणी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केली आहे। तहसीलदारांनी हे निवेदन त्वरित मुख्यमंत्री यांना पाठवले। संपूर्ण राज्यातील तालुका केंद्रातून तहसीलदारांना व जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं आहे। यावेळी तालुका पिंजारा समाजाचे अध्यक्ष झाकीर घालवाडे, उपाध्यक्ष इलाही नदाब, मकबूल नदाब, सुलतान नदाब, दस्तगीर नदाब, मौलाना इस्माईल नदाब, सलीम नदाब, मोबिन नदाब सह मान्यवर उपस्थित होते। महानकर न्यूजसाठी इसरार अथनीकर, कागवाड। ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।